हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही चाललो आहे पहिल्यांदा कुठं? थायलंडला. तर आमची ॲक्च्युली थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर अशी ट्रिप आहे. तर मी आणि आशुतोष आत्ता जस्ट घरातून निघालोय आणि आत्ता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि रात्री 12ची फ्लाईट आहे. आणि यावेळी सगळ्यात छान गोष्ट एक आवडली ती म्हणजे आम्ही पुण्याहून फ्लाईट बुक केली. कारण दरवेळी आम्ही मुंबईवरून करतो आणि मग ते मुंबई ते पुणे, पुणे ते मुंबई एकतर ट्रॅफिक असतं, खूप वेळ पण त्याच्यामध्ये जातो. तर यावेळी आम्ही सोयीस्कर, सोपं आणि छान जर्नी करायचा प्रयत्न केलाय. बघूया आता कशी होती जर्नी. डीजी मैक्स लगेज डालो. नमस्कार, कृपया अपने बड़े बैग्स को अपने निर्धारित सीटों के ऊपर वाले ओवरहेड बिन्स में और छोटे बैग्स लाल डोले तर आता आम्ही आलो हैदराबादला आणि पुण्यातून हैदराबादला यायला हार्डली आम्हाला 1 तास लागला. तर आमची ॲक्च्युली पुणे ते बँकॉक कनेक्टिंग फ्लाईट होती आणि हैदराबादला आमचा साधारण मला वाटतं किती 3 तास लेवर आहे का? हां, म्हणजे इथून 4 वाजता फ्लाईट आहे आणि पूर्ण आमच्या झोपेचं खोबरं झालंय आणि आम्ही रात्रभर अशीच आमची रात्र चालू आहे. आणि झोप आलेली आहे का? झोप झाली, साहेबांची झोप झाली म्हणते, पण मला खूप झोप आलेली आहे. बघू आता थोडा वेळ मिळेल झोपायला अशी अपेक्षा आहे. तर आता आम्हाला इंटरनॅशनल ट्रान्सफरला जायचंय. तर हे म्हणते की इथून वर जायचं लिफ्टनी आणि मग येईल. तर हैदराबाद डोमेस्टिक एअरपोर्टमधून तुम्हाला पूर्ण बाहेर पडावं लागतं. साधारण 20 मिनटं तरी आरामात लागतात आणि मग पूर्ण बाहेर पडल्यानंतर मग गेटमधून वरती गेल्यानंतर मग तुम्हाला लिफ्टनी वर गेल्यावर इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं. आणि मग आम्ही आलो फ्लाईटमध्ये आणि फायनली बँकॉकच्या फ्लाईटमध्ये बसलो आणि मस्त अशी 5 तासाची छानशी आमची झोप झाली. कुठे आलो आपण? ये वी आर इन बँकॉक मध्ये आलो. आम्ही अर्धा तास आधीच आलो बँकॉकमध्ये आणि हैदराबाद ते बँकॉक 5.5 तासाची फ्लाईट होती आमची, पण आम्ही 5 तासामध्येच आलेलो आहे. आणि आता इथं सकाळचे 9 वाजलेले आहेत, आहे ना? बरोबर 9 वाजता पोहोचलो आपण. अर्धा तास लवकर आलो आम्ही. एअरपोर्ट मस्त आहे. आता आम्ही बॅगसाठी वेट करतोय आणि इमिग्रेशनला आपल्याला फक्त 5 मिनिटं आणि हार्डली 5 ते 10 मिनिटं खूप झाली मला वाटते. इतकं फास्ट काम झालं ना. आता बॅग कलेक्ट करणार आणि आम्ही जाणार रूमवर. राईट हँड, लेफ्ट हँड आणि मिडल फिंगर. मिडल हे आणि हे घेतलं ना दोन्ही. एअरपोर्टवरती असे ATM पण आहेत आणि मनी एक्सचेंजचे शॉप पण आहेत. बँकॉक एअरपोर्टवरून उतरल्यानंतर आम्हाला जायचं होतं पटायाला. तर पटायाला जाण्यासाठी तुम्हाला अशा कॅबसुद्धा मिळतील आणि अशा बसेससुद्धा मिळतील. तर आपण काय कळत होतं काय करायचं. आम्ही बाहेर आलो, मग एकाला विचारलं, तो म्हणलं की तुम्हाला तिकीट घ्यायला लागेल बसचं. पटायाला जाण्यासाठी बँकॉकहून आम्हाला पटायाला जायचं आहे. मग बँकॉकहून पटायाला जाण्यासाठी आम्ही टॅक्सी करणार होतो, प्रायव्हेट टॅक्सी. पण
आम्हाला कळलं की बस पण इथं आहे शक्य. मग म्हटलं ट्राय करूया. आमचा आरुष बरोबर नाहीये, वी कॅन सी एक्सप्लोर द मेनी अदर ऑप्शन्स. तर आम्हाला असं एक ऑप्शन भेटलं की बस पण इथं आहे. आम्ही इथं बस बघितली बाहेर इकडं. मग इथं म्हणजे तुम्ही एअरपोर्टमध्ये बाहेर पडला तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला यायचं, खाली ग्राउंड फ्लोअरला. तर तो म्हणजे फर्स्ट यांचा. आणि फर्स्ट फ्लोअर आल्यावर तिथं 8 नंबर नावाची विंडो आहे. तर 8 नंबरचं गेट आहे. त्या गेटला तुम्हाला तिथं तिकीट मिळतं पटायला जायला. मग आम्ही इथं आलो खाली आणि तिकीट होतं 300 थाय बाहेर 300. ओके. पण माझ्याकडे फक्त 300 करन्सी होते. मग काय करायचं? मग मी पळत खाली गेलो. तिथून पण अजून खालच्या फ्लोअरला गेला तुम्ही, तिथं मला एक मशीन मिळालं, ऑटोमॅटिक मशीन. ATM मशीन. त्यात तुमचा पासवर्ड तुम्ही स्कॅन करायचा, तुम्हाला जी करन्सी पाहिजे टाकायची, तर तुमची करन्सी एंटर करायची आणि मग तुम्हाला तुमचे थायबॅक मिळतात. मग मी साधारणतः 200 USD ॲड केले. मला 6000 थायबॅक मिळाली. आणि मग मी इथं आलो आणि इथून बस हे केली, बुक केली. आणि मग बसला आल्यानंतर 300 रुपये तिकीट आहे, 300 थायबॅक. इंडियन म्हणजे साधारणतः 3 दुने 6, 600 ते 700 रुपये तिकीट आहे, 800 रुपये पर हेड. तेच तुम्ही टॅक्सीने गेला असता तो साधारणतः तुम्हाला 3000 लागले असते, दोघांचे लागले असते. दोघांचे म्हणून 3000 लागले, 2000 पण झालं असतं काम. आता आम्हाला दोघांना मिळून 600 लागले. 600 म्हणजे 6 दुने 12, 1200 आणि वर म्हणजे 1500 रुपये लागले आम्हाला. टॅक्सी माहीत नाही आपला टॅक्सीला जास्त लागले, 3000 लागले टॅक्सीला. त्याच्यानंतर निम्म्यामध्ये मला वाटते काम झालं. बघू आता लेट्स सी. त्यांनी आम्हाला म्हणजे तुमचं हॉटेल कुठलं आहे, मग मी त्याला हॉटेल सांगितलं आणि मग त्याला हॉटेलनुसार मग तिकीट दिलं. आता होप हीच ती बस असावी. त्याला काही विचारलं आणि ते म्हटले हीच बस आहे. आता लेट्स काय होते बघूया. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट पण मस्त आहे एकदम, कुशन बस छान आहे. म्हणजे तुम्हाला एकदम कम्फर्ट बस आहे. सेमी स्लीपर आहे, मागं कुशन आहे, पायाला पण कुशन आहे खाली मस्त व्यवस्थित. कुशन मस्त आहे, पायाला कुशन आहे, मागं पण कुशन आहे. हे असं वरती पण असं वरती येतं, खाली जातं. हो, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. हो. गेला की. तर ही आमची बस होती. आता इथून आमचं हॉटेल 15 मिनटं आहे ना, 12 मिनटं आहे. तर त्यांनी परत आम्हाला वेगळी हे दिली, बस, मिनी बस म्हणू शकतो आपण. हो. तर या अशा मिनी बस आहेत ना, 12 सीटर ही दिली. आणि आता हे आम्हाला डायरेक्ट आमच्या हॉटेलला सोडणार. आणि मस्त इथून जवळच बीच आहे, काय मस्त व्ह्यू आहे बघा. हे आहे आमचं हॉटेल ग्रँड बेला. लेट्स गो. हॉटेलला गेल्यानंतर आम्ही काय केलं, आराम केला, काही स्पॉट बघितले, कुठे गेलो हे बघू पुढच्या व्हिडिओमध्ये.